नमस्कार फ्रेंड. आज मी माझा थोडासा पर्सनल आणि माझ्यासाठी खूपच स्पेशल अनुभव शेअर करते आहे. आज मी डेन्मार्कमध्ये माझ्या फ्रेंडकडे स्वामी समर्थ महाराजांच्या सामूहिक पारायणाला चालली आहे. माझ्या घरापासून तिथे पोचायला साधारण 40 मिनटं वगैरे लागतो आहे. डिस्टन्स जास्त नाही आहे, पण ट्रॅव्हल थोडासा मला लाँग दिसतो आहे. पहिले ट्रेन घ्यायची आहे. बघा, माझी ट्रेन पण आलेली आहे. मग मला मेट्रो पण कॅच करायची आहे. आज वेदर खूपच एक्स्ट्रीम आहे. ऑलमोस्ट -10 डिग्री. खूपच थंडी आहे आणि थंडीमुळे ना अंग थोडं स्टीफ होत आहे, हात पण थोडे जमत आहे आणि मध्ये मध्ये मला लिटरली असं वाटत आहे की आज जायचं होतं का. पण लगेच लक्षात येतं स्वामी महाराजांचं पारायण आहे आणि मग सगळं वर्थ इट आहे. तर आता मला गुगल मॅपमध्ये 10 मिनटाचा वगैरे वॉक दाखवतो आहे. बघा, तुम्ही बघू शकता 4:30 पावणे 5च वाजले आहे दुपारचे आणि काळा किट्ट अंधार आणि कोणीच नाही आहे रस्त्याने. मला थोडं लेटच झालं आहे तिच्याकडे पोचायला. माझी एक ट्रेन मिस झाली. तिने मला खूपदा बोलवलेलं आहे, पण कधी असं जाण्याचा चान्सच नाही आला. पण आज स्वामी महाराजांच्या पारायणामुळे योग आलेला आहे तिच्याकडे जायचा. तर मी आता चाललेली आहे. आय थिंक हेच तिचं घर आहे. हो, मॅपमध्ये तर हेच दिसतं आहे मला. तर चला जाऊया आपण तिच्याकडे पारायणाला. आज थोडं लेटच झालेलं आहे. मला तर थोडंसं ऑकवर्ड वाटतं आहे. होप त्यांचं पारायण सुरू नाही झालं पाहिजे. थोडी मी फ्रेश वगैरे झाली आणि मग पाहिला तर तिने खूपच सुंदर अशी पूजा मांडलेली होती. स्वामी महाराजांचा फोटो तुम्ही बघू शकता. महाराजांचा फोटो आणि मूर्ती किती सुंदर दिसते आहे. दिवे, फुले, घर मंदिरासारखं फील होतं आहे. बाहेर थंडी आहे, पण घरात एक वेगळीच अशी शांतता आहे. तर आम्ही पहिले पारायणाला सुरुवात करू. पारायणाच्या सुरुवातीला आम्ही गणपती स्तोत्राने सुरू करू आणि त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचं पारायण. तर लगभग 1.5 तास लागतं पारायणाला. सुरुवातीला थोडं ॲडजस्ट व्हायला टाईम लागतो आहे. बसणं, ऐकणं, लक्ष देणं. तर आम्ही आमचं पारायण आता सुरू केलेलं आहे आणि पारायणानंतर आम्ही तारक मंत्र आणि 108 नावाचा माळ आम्ही करतो स्वामी महाराजांची. तर एक मोमेंट नंतर एकदम टाईम कसा जातं कळतच नाही. शब्द कमी, शांतता जास्त फील होते. पारायणानंतर नामजप होतो. सुरुवातीला मध्ये मध्ये इकडे तिकडे मन जात आहे. घरची कामं, उद्याचे प्लॅन. पण पारायण चालू असताना मन हळूहळू शांत होतं आहे. एक मोमेंट नंतर टाईम कसा जातो कळतच नाही. शब्द कमी, शांतता जास्त फील होते. पारायणानंतर आम्ही नामजप करतो आणि तारक मंत्र 108 वेळा महाराजांचं नाव घेतो आणि त्यानंतर तारक मंत्र आम्ही पूर्ण करतो. तारक मंत्रानंतर आम्ही आरतीची वेळ होते. आरतीमध्ये आम्ही स्वामी महाराजांची आरती, गणपतीची आरती आणि त्याच्यानंतर महालक्ष्मीची आरती, जेवढं काही जमतं तेवढं आम्ही तिथे करतो. तर महाराजांची आरती आता आम्ही सुरू केलेली आहे. पारायण करता करता मन खूप हलकं वाटतंय. काही चमत्कार किंवा काही एक्स्ट्रा ऑर्डरी नाही आहे, पण आतून खूप शांतता वाटते आणि तेच खूप इम्पॉर्टंट आहे. सगळे एकत्र येतात, गप्पा मारतात, बसतात, महाराजांचं नामस्मरण करतात. सगळं घरच्यासारखं असं फील होत आहे. बाहेर अजूनही थंडी आहे, पण मन मात्र खूपच शांत आहे आणि ती फिलिंगच खूप महत्त्वाची आहे. आज स्वामी महाराजांचं पारायण सिंपल आणि खूपच छान होतं. स्वामी महाराजांच्या पारायण आणि आरतीनंतर तिने हळदी कुंकाचा कार्यक्रम पण ठेवला होता. हळदी कुंकू, ओटी भरली तिने आणि एक छोटंसं वाण खूपच छान होतं. मला खूपच आवडला. त्या स्वामी महाराजांचं एंट्रन्समध्ये लावायची प्लेट होती आणि पोथी ठेवायची बॅग होती. खूप असं मोठं काही नव्हतं, पण ते आमच्यासाठी खूपच स्पेशल होतं आणि मला खूपच आवडलं. हळदी कुंकू झाल्यावर लगेच आम्ही महाप्रसाद घेतला. सिंपल जेवण आहे, पण पारायणानंतर त्याची टेस्ट खूप वेगळीच लागते. सगळे एकत्र बसतात, गप्पा होतात, हसणं. खूप फॉर्मल नव्हतं, पण खूपच घरच्यासारखं वाटत होतं. मनात एकदम शांतता वाटत होती.
परदेशात राहून पण स्वामी सेवा घडली, हेच आमचं भाग्य. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.